हरि ओम. ओम नमः शिवाय. बऱ्याच कुटुंबांमध्ये परंपरागत आलेल्या काही व्याधी असतात, काही दुर्धर आजार असतात, काही मागील जन्मीचे भोग असतात, त्रास असतात, शाप असतात. त्यांचा परिणाम पुढच्या काही पिढ्यांना भोगावा लागत असतो. ते विविध आजार त्यांना येतात. तर अशा असाध्य रोगांवर मात करण्यासाठी आपल्याला भगवान शंकरांच्या कृपेने एक महामृत्युंजय कवच म्हणून एक जे विशेष स्तोत्र आहे त्याचा पाठ आपण करू शकतो. जसं महामृत्युंजय मंत्र आहे तसं महामृत्युंजय कवच आहे. ह्या महामृत्युंजय कवचामुळे सुद्धा आपल्या कुटुंबाचं जी हानी होणार आहे, जीवितहानी होणार आहे किंवा एखाद्या दुर्धर रोगाने त्या कुटुंबाला धोका उत्पन्न झाला आहे, त्या व्यक्तीला धोका उत्पन्न झाला आहे, तर त्यावर मात करण्यासाठी जे महामृत्युंजय कवच आहे ते मी आपल्यासमोर आज सांगत आहे, बोलत आहे. ओम अस्य श्री महामृत्युंजय कवचस्य श्री भैरव श्री गायत्री छंदा श्री महामृत्युंजय रुद्रदेवता श्री ओम बीजम जूम शक्ती सह किलकम ह्रीम इति तत्वम चतुर्वर्ग फल साधने सा अमुकस्य जी व्यक्ती असेल तेव्हा त्या व्यक्तीचं नाव घ्यायचे. म्हणून मी अमुकस्य इथे लिहिलेलं असल्यामुळे आपण बोलणार तेव्हा अमुकस्य त्या व्यक्तीचं नाव घ्यायचे आणि त्याची व्याधी अमुक व्याधी नाशार्थे अभिषेके वा पाठे विनियोगा. अभिषेक किंवा पाठ या दोन्ही गोष्टी तुम्ही त्या व्यक्तीसाठी करू शकता. अथ ध्यानम ओम चंद्रमंडल मध्यस्य रुद्रमालय विचित्रते तत्रस्थम चिंतयेत साध्य मृत्यूम प्राप्तोति जीवित. हे या प्रकारे तुम्ही त्याचं ध्यान हे करायचं आणि नंतर मग पूर्ण कवच इथपासून चालू होतं. अथ कवचम ओम जूम सा रोम शिरा पातु देव मृत्युंजय मम श्री शिवो वै ललाटम च ओम होम भ्रुवो सदाशिवः ओम नीलकंठा यत्पने नेत्रे कपर्दी मेच्छादुवृच्छुति त्रिलोचनो तावदंडवंडो नासा मे त्रिप्रांतकः मुखम पीयूषघटा भ्रुवष्ठो मे कृतिकांबरा हनुमे हाटके शानो मुखम वटुक भैरवा कंधारा कालमथानो गलम गणप्रियो ओतु स्कंदो स्कंदपिता पातु हस्तो मे गिरिशो वस्तु नखात मे गिरिजानाथाया नाथा पायादंगुली संयुतान स्तनो तारापति पातु वक्ष पशुमर्पतिर्मम कुक्षिं कुबेरवदना पार्श्व मे मार शासनः शर्वं पातु तथा नाभिं शूली परशुष्ठं ममावतु शिष्णं मे शंकरा पातु गुह्यं गुह्यवल्लभा कट्टिं कालांतका पाया दूर मे अधक घातकः जागरुको तज्जानो जंघे मे कालभैरवः गुल्फो पाया जटाधारी पादो मृत्युंजयावतु पादिर्मुर्दितं सद्यो जाते ममावतु रक्षाहीनं मम नामहीनं वपु प्रात्व मृतेश्वरः पूर्वे बलवकीर्णो दक्षिणे कालशासनः पश्चिमे पार्ति नियाश उत्तरे मनोन्मना ऐशान्मीनानर व्यादाननो मग्निलोचनः नैऋत्यां शंभुव्यात्नात्मा वायव्यां वायुवाहना ऊर्ध्वं बलप्रमथना पाताले परमेश्वरा दशदिशु सदा पातु महामृत्युंजयश्च मां रणे राजकुले द्युते विषमे प्राणसंशये पायार्वो मे जूं महारुद्रो देवदेवो दशाक्षरा प्रभाते पातु मा ब्रह्मा बन्ध्यान्य भैरवोस्तु सायं सर्वेश्वरा पातु निशाय नित्यचेतना अर्धरात्रे महादेवो निशान्ते मां महोदया सरदा पातु ओम जूं सा होम मृत्युंजयः इतिदं कवचं पुण्यं त्रिषु लोकेषु दुर्लभं सर्वमन्त्रयं गुह्यं सर्वतन्त्रेषु गोपितं पुत्रं पुण्यं पुण्यप्रतं दिव्यं देवदेवादिदैवतं य इदं च पठेन्मन्ना मंत्रं कवचं वाचे ततः तस्य हस्ते महादेवी त्र्यंबकास्थि सिद्धया रणे गुरुत्वा चरेद्युद्धं हत्या शत्रुंजलभे जपं कृत्वा गुहे देवी संप्राप्यते सुखं पुनः महाभये महारोगे महामारी महे तथा दुर्भिक्षे शत्रुसंहारे पठेत् कवच समादरात इति श्री महामृत्युंजय कवचम समाप्त. आता हे जे कवच आहे आपण एकदा पाठ केला. आता बरेच जण विचारतील की हे किती वेळा करायचं, कसं करायचं. तर सर्वप्रथम तुम्ही गुरूंचं स्मरण करायचं आहे, तुमची शंकराचं नमःशिवायचा जाप करायचा आहे. कमान 1-1, 2-2 माळ, 3-3 माळ, 5 माळ जे असेल ते 11 माळ केलं तर उत्तम. गुरुमंत्राचा जाप. त्यानंतर ज्या व्यक्तीला हा त्रास आहे त्यांची हाताची नाडी हातात घ्यायची, उजव्या किंवा डाव्या हाताच्या नाडीला स्पर्श करून तुम्हाला हे करायचं आहे किंवा त्याच्या डोक्यावर हात ठेवायचे आहे किंवा तांब्यात चांदीच्या पेल्यामध्ये किंवा छोट्याशा त्याचा जो रोजचा पाण्याचा पेला असेल त्या पेल्यामध्ये हे पाणी बोलताना हा मंत्र अभिमंत्रून घ्यायचं आहे किंवा आपण जसं हवन करतो, स्वाहाकार करतो त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. उदबत्तीचा अंगारा जो असतो तो तुम्ही देऊ शकता
पण हे सगळं तुम्हाला रोज एकदा, दोनदा, पाचदा त्या व्यक्तीसाठी करावं लागेल. जोवर तो बरा होत नाही, पूर्ण त्याच्यावर असलेलं त्या रोगाचं संकट दूर होत नाही, तोपर्यंत तुम्हाला हा उपाय करावा लागेल. आणि हा अतिशय जालीम उपाय, अतिशय अघोर उपाय आहे, अतिशय प्रभावी उपाय. या उपायाने खूप लोकांच्या विविध रोगांमधनं, विविध व्याधींमधनं त्यांना मुक्ती प्राप्त झालेली आहे. ते सुदृढ, सुखरूप बरे झालेले आहेत. ही नाथांचीच कृपा आहे, शंकराची, आदिनाथाचीच कृपा आहे असं आपण समजूया. आणि त्या पद्धतीने तुम्ही याचा पाठ करायचा, घरच्या घरी त्या व्यक्तीने, त्याच्या कुटुंबाने करण्याचा प्रयत्न करावा. जय गुरुदेव. आदेश, आदेश, आदेश.